श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। श्रावण महिन्यात कोणकोणते सण येतात, कोणकोणते आपण सेवा करू शकतो, पारायण करू शकतो, त्याचबरोबर कोणते नियम आहेत ते आपल्याला या महिन्यामध्ये पाळायचे आहेत, याची जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल। चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ते करूया। श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या सेवेसाठी समर्पित असतो, कारण की देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात। त्यामुळे सृष्टीचा संपूर्ण कारभार हे भगवान शिवशंकर सांभाळतात। त्यामुळे या महिन्यात शिवशंकरांची पूजा केल्याने त्यांच्या आशीर्वादाने सर्व संकटे दूर होतात। यावर्षी श्रावण महिना हा 25 जुलै 2025 वार शुक्रवारपासून सुरू होत आहे। तसेच 23 ऑगस्ट 2025ला हा महिना संपणार आहे। या महिन्यात बरेचसे सण येतात, त्यात आपण पाहूया की कोणकोणते सण येतात। 28 जुलैला विनायक चतुर्थी आहे, 29 जुलैला नागपंचमी आहे, 5 ऑगस्टला पुत्रदा एकादशी आहे, 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, तसेच 12 ऑगस्टला अंगारकी चतुर्थी असणार आहे, 15 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती आहे, त्यानंतर 16 तारखेला गोपालकाला आहे, 19 ऑगस्टला परत एकादशी आहे आणि 21 ऑगस्टला गुरुपुष्यामृत योग आहे। तसेच या महिन्यामध्ये दुर्वा गणपती व्रत हेही केलं जातं। याची माहिती आहे ती आपण नंतर एका डिटेल व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊया। असे सर्व सण या महिन्यामध्ये आलेले आहेत। हे सर्व आपण अगदी आनंदाने उत्साहाने साजरे करतो, म्हणून या श्रावण महिन्याला सणांचा राजा असं म्हटलं जातं। त्यामुळे या महिन्यात आपण थोड्या तरी सेवा नक्कीच करायला हवेत। आपल्या जीवनात थोडीफार सुख दुःख हे असतात। आपण अशा प्रकारच्या सेवा केल्याने आपलं मन आहे ते प्रसन्न होतं, आपल्या घरातील वातावरण आहे ते सकारात्मक होतं, दैवी आशीर्वादाने आपल्या समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होते, आपल्या कुटुंबाचं संरक्षण होते। जमेल तशी थोडी तरी होईना का सेवा आपण या महिन्यामध्ये नक्कीच करायला पाहिजेत। आता पाहूया की या महिन्यामध्ये आपण सेवा कोणकोणत्या करू शकतो आणि आपण सेवा कोणत्या केल्या पाहिजेत। तर श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार उपवास बरेच जण करतात। जरी तुमचा उपवास नसला तरी तुम्ही काय करायचं आहे की शिवपिंडीवरती जलाभिषेक आहे तो करायचा आहे। आता ज्यांचा उपवास आहे ते तर ह्या सेवा करतातच, आपण आपला उपवास जरी नसला तर शिवपिंडीवरती जलाभिषेक आहे तो प्रत्येक सोमवारी नक्कीच करावा। याने भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आहे तो मिळतो। तसेच रुद्र अभिषेक ही सेवा नक्कीच आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये या महिन्यामध्ये झालीच पाहिजे, कारण ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे। शिवशंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे, त्यामुळे ही सेवा नक्कीच करावी। जरी तुम्हाला रोज नाही करणं शक्य झालं, म्हणजे कोणी 11 करतं, 21 करतं, 21 वेळा करतं, किंवा कोणी 40 वेळा रुद्राभिषेक करतं, म्हणजे प्रत्येकाची इच्छेनुसार ही सेवा आहे ती केली जाते। पण आपल्याला जर शक्य नाही झालं असं रोज करणं किंवा संकल्पयुक्त असं, तरी आपण प्रत्येक सोमवारी तरी नक्कीच करण्याचा प्रयत्न आहे ते करायचा आहे, कारण ही खूप उच्च कोटीची सेवा आहे। यामुळे काय होतं की आपल्या घरामधील जर मुले जर चिडचिडपणा करत असतील, हट्टी असतील, किंवा काही ऐकत नसतील असं जरी काही असेल, किंवा तुमचा नवरा कोणत्याही प्रकारचं त्यांना व्यसन असेल, तर ते दूर होण्यासाठी ते चिडचिड करत असतील, किंवा आपण स्वतः असो आपली एखाद्या वेळेस अशी चिडचिड होऊ शकते, किंवा जास्त रागीट स्वभाव आहे, घरात कोणाला आजारपण असेल, काही आपल्या अशा ज्या शंका असतील त्या सर्व दूर करण्यासाठी हे जे रुद्राभिषेकाची जी सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली आहे। कारण रुद्राभिषेक केल्यानंतर त्याचं जे तीर्थ तयार होतं ते तीर्थ नक्कीच आपल्या घरातील सर्वांना पिण्यासाठी दिल्याने फरक नक्कीच जाणवतो। यासाठी ही सेवा आहे ती नक्कीच आपण करायची आहे। आता रुद्राभिषेक कसा करावा याची कृतीसहित व्हिडिओ आहे तो मी लवकरच घेऊन तुमच्यासाठी येईन, त्यानुसार तुम्ही रुद्राभिषेक आहे तो करू शकता। मागच्या वर्षी पण मी हा व्हिडिओ केलेला होता, त्यामध्ये ही सर्व काही माहिती आहे ती दिलेली आहे। यानंतर आपण पाहूया की या महिन्यामध्ये आपण दुसऱ्या अजून कोणकोणत्या सेवा आहेत त्या करू शकतो। तर रोज आपण शिवमहिमन स्तोत्र आहे याचं वाचन आहे ते नक्कीच करू शकतो। अगदी छोटंसं आहे, जास्त काही मोठं नाही, जास्त वेळ लागत नाही। यानंतर शिवलीला अमृताचं पारायण आहे हेही आपण नक्कीच करू शकतो।
तुम्ही 7 दिवसांमध्ये हे पारायण करू शकता, कोणी 3 दिवसाचं करतं, तुमच्या इच्छेनुसार आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे करू शकता. जरी शिवलीला अमृताचं पारायण आपल्याला करणं शक्य नाही झालं तर शिवलीला अमृताचा जो 11वा अध्याय आहे याचं पठण आहे ते रोज आपण आपल्या घरामध्ये जर केलं तर शिवलीला अमृताचे पारायण केल्याचं फळ आहे ते आपल्याला मिळतं. त्यामुळे आपण नक्कीच 11व्या अध्यायाचं पठण आहे ते करावे. तसेच अगदी 1 मिनिटाचे स्तोत्र म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र ही जी सेवा आहे ती अगदी 1 मिनिटाची आहे. ती तुम्ही नक्कीच आपल्या घरामध्ये प्रत्येकाने रोज आहे ती करायची आहे, कारण हे अतिशय प्रभावशाली आहे. यानंतर आपल्या घरामध्ये कोणतीही अकालीन घटना आहे ती घडू नये यासाठी महामृत्युंजय मंत्र जप आहे तो रोज कमीत कमी 3 वेळा आहे तो आपण आपल्या घरामध्ये आहे तो करायचा आहे. तसेच शिवस्तुती ही आपण म्हणावी, शिवनामावली आहे तीही आपण रोज म्हणावी. कालभैरवाष्टक स्तोत्र आहे याचंही पठण आहे ते आपण नक्कीच रोज करावे. याचबरोबर आपण स्वामींची ही सेवा आहे ती या महिन्यामध्ये करू शकतो. स्वामींची सेवा आपण काय करू शकतो? स्वामींचे सारामृताचे पारायण आहे ते आपण नक्कीच करू शकता. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठरवा की तुम्हाला किती करायचे आहेत. 3 करायचे आहेत, 7 करायचे आहेत की 11 की 21 पारायण करायचे, त्यानुसार नक्कीच तुम्ही पारायण आहे ती करू शकता. तसेच गुरुचरित्राचं पारायण आहे तेही तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये करू शकता, कारण हा श्रावण महिना अतिशय पवित्र आहे. त्याचबरोबर नवनाथ ग्रंथाचं पारायण आहे तेही तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. अजून काय तुम्ही करू शकता की या महिन्यामध्ये घरच्या घरी आपल्याला सत्यनारायण आहेत ही करायची आहेत. ही सत्यनारायण जी पूजा आपण करणार आहोत ती तुम्ही संकल्पयुक्त आहे ती करू शकता. ती कशा पद्धतीने करायची आहे की 3, 5, 7, 11, 21 अशा संख्येमध्ये नक्कीच तुम्ही करू शकता. याच्यासाठी ब्राह्मण काकांना बोलवायची काही गरज नाही, आपण स्वतः घरच्या घरी करायचं आहे. याचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. गेल्या वर्षी हा व्हिडिओ मी केलेला होता आणि यावर्षी नक्की व्हिडिओ घेऊन येईल की आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजा आहे ती कशा प्रकारे करायची आहे. त्यानुसार आपण सत्यनारायण आहे ते घरच्या घरी करायचे आहेत. अतिशय प्रभावशाली ह्या सेवा आहेत. या सर्व ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या यातील तुम्हाला कोणत्या सेवा करायला आवडतात किंवा तुम्हाला कोणती सेवा करायची आहे त्या तुम्ही सेवा करू शकता. जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या आपण या महिन्यामध्ये करायच्या आहेत. म्हणजे आपण एकट्यानेच करावं असं नाही, आपल्या घरातील इतर जर करणारे इच्छुक जर असतील तर तुम्ही सर्वांनी मिळून जर अशा प्रकारच्या जर सेवा जर केल्या तर नक्कीच ह्या सेवा आहेत त्या होऊ शकतात. कामातून वेळ काढून का होईना थोड्याफार का सेवा आहेत या महिन्यामध्ये आपण नक्कीच कराव्यात, कारण हा महिना आहे तो पवित्र आहे. खूप छान संधी साधून आलेली आहे. या संधीचा आपण नक्कीच उपयोग आहे तो करायचा आहे आणि आपल्या भक्तीचा जो बॅलन्स आहे, पुण्याचा जो बॅलन्स आहे तो आपल्याला वाढवायचा आहे. ही सेवा करत असताना अगदी आपण मनापासून करा. आपली संकट आहे ती नक्कीच आपोआप दूर होतील. आपल्याला या महिन्यामध्ये काही नियम आहेत ते पाळायचे आहेत. आता नियम आपण काय पाळावे तर नियम आपण या महिन्यामध्ये मांसाहार आहे तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे. मांसाहार आपल्याला करायचा नाही. त्याचबरोबर पर अन्न आहे ते आपल्याला खायचं नाही. याने काय होतं की आपल्याला दोष लागतो. त्यामुळे पर अन्न आहे ते खायचं नाही. आपल्याला केंद्रामध्येही सांगितलं जातं स्वामींच्या केंद्रामध्ये की पर अन्न हे खायचं नाही. त्यामुळे आपण पर अन्न आहे ते नक्कीच खाऊ नये. जर खाण्याची वेळ जर आली तर काय करावं? आपण गायत्री मंत्र आहे तो 3 वेळा आहे तो म्हणायचा आहे. जे आपण खाणार आहोत त्याला आपल्याला हात लावायचा आहे आणि 3 वेळा म्हटल्यानंतर त्याचा दोष आहे तो दूर होतो आणि नंतर जर ते आपण खाल्लं तरीही चालू शकतो. पण प्रत्येक वेळेसच खायची इच्छा आहे आणि आपल्याला खायचं आहे म्हणून असं करायचं नाही. शक्यतो करून टाळण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सर्व सणांची नावं सांगितलेली आहेत, त्याचबरोबर सर्व काही सेवा सांगितलेल्या आहेत, त्याचे डिटेलमध्ये व्हिडिओ आहे ते मी नक्कीच घेऊन येणार आहे. ते नक्कीच तुम्ही पहा आणि त्यानुसार तुम्ही आहेत त्या सेवा आहेत त्या करू शकता आणि सण ही साजरं करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत आहे ती होऊ शकते. मीही माझ्या घरामध्ये या महिन्यामध्ये माझे मिस्टर, मी आणि माझ्या सासूबाई या सर्व सेवा आहेत त्या म्हणजे आम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा मी करण्याचा नक्कीच प्रयत्न आहे ते करतो. तुम्हीही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.